स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा कशासाठी याच्यासाठी हे कीर्तन श्रवण करण्यासाठी. पण हे कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर महाराज आपण करतो काय, आपण काय नेलं पाहिजे घरी. कीर्तनाला आलं, बसले, कीर्तन श्रवण केलं, उठले, हात झटकवले आणि विचारलं काय झालं, काय सांगितलं, काय की वा कीर्तन कसं झालं, चांगलं झालं, पण काय काहीच नेलं नाही. नळी फुंकिली सोनार इकडून तिकडे गेले वारे, असं व्हायला नकोय महाराज. म्हणून कीर्तन हे मन लावून चित्त देऊन श्रवण करण्याची गोष्ट आहे. हे खूप भाग्यानं आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतं. म्हणून हे कीर्तन श्रवण करत असताना सर्व इंद्रियांना एकाग्र करा आणि हे कीर्तन श्रवण करा. आणि काय करा, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार यांचा काय करा, तुम्ही विनाश करा. विनाश. जीवन सुखमय समृद्धीमय आणि समाधानमय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल अगोदर हार काढतो. तसं मला हाराची खूप भीती वाटते. ते राजीव गांधीला तेव्हापासून आहे का नाही, सगळे हाराकडेच बघायलेत. आणि तसंही घरी गेलं की दररोज भांडणं लागतात बघा. हाराचा डाग पडला का मग भांडणं लागते दररोज. त्याच्यामुळं हार लगेच काढून देतो आहे का नाही. म्हणजे तुम्ही माझ्याकडे लक्ष देताना हाराकडे बघणार नाही. विठ्ठला विठ्ठला. मग काय केलं पाहिजे, आपण काय मागितलं पाहिजे देवाकडे. धर्म प्रोजित कैतवोत परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापोत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परेरीश्वरः. श्रीमद्भागवत चालू म्हणून बोलतोय बरं का. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं की काय करा महाराज, मत्सर त्या मत्सराचा तुम्ही त्याग करा. आणि असा मत्सर माहिती आहे ना सगळ्यांना. केसकर गुरुजी काय करतो मत्सर माहिती का. मच्छर आजी मच्छर आहे आपल्या गावात. मच्छर काय करतो, चावा घ्यायचं काम करतो आहे का नाही बाबल्या. पण तो मच्छर मारता येईल बरोबर. त्या मच्छराला काय करता येईल, गुड नाईट लावता येईल. त्या मच्छरासाठी बसला मांडीवर तर हाताने आपण काय करू, त्याला हाकलून लावू शकतो. पण जो मत्सर आहे, मत्सर अंतःकरणामधला, तो मत्सर घालवणं एवढं शक्य नाही महाराज. म्हणून तो मत्सर या कीर्तनामध्ये आल्यानंतर गेला पाहिजे. जसं की आपण चप्पल घालून येतो घरून आणि आल्याच्या नंतर पवित्र असणारा हा धर्ममंडप आहे. या धर्ममंडपामध्ये येत असताना आपली चप्पल आपण बाहेर काढून ठेवतो आणि या मंडपामध्ये येतो. त्याच पद्धतीने हा मत्सर सुद्धा माणसाने या धर्ममंडपामध्ये येत असताना काढून टाकला पाहिजे आणि सुंदर चित्तानं या असणाऱ्या सभामंडपामध्ये येऊन बसले पाहिजे. बस बाकी काही करायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून हाच आहे मत्सर. काय मत्सर, आणखी थोड्या सोप्या भाषेत सांगू का. आपल्याकडे सहज बोलतात माणसं, याच्यात ना पोटामध्ये गोळाच उठतो बुवा. किती किलोचा, 1 किलो 2 किलो 10 किलो 100 किलो किती किलोचा गोळा उठतो सांगता येत नाही. मत्सरती ही मत्सर. ज्याच्या अंतकरणातला द्वेषभाव निघून गेला नाही त्यालाच मत्सर असं म्हणतात. म्हणून आज देवाकडे मागणं मागायचंय की देवा हा मत्सर आमच्या जीवनामधून निघून गेला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आज नामदेवराय असणारे भगवान पंढरीशाधीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागतात. मी सुद्धा तुम्हाला आज मागणं मागण्यासाठी आलोय, मागायला आलोय ऐका नाही. मग काय मागितलं पाहिजे महाराज. मागणारा श्रेष्ठ आहे की देणारा श्रेष्ठ आहे. मागणारा श्रेष्ठ आहे की देणारा श्रेष्ठ आहे महाराज.
तुम्ही बोलतच नाही तो, आमच्याकडले माणसं बोलत आहेत. देणारा पण मागणारा श्रेष्ठ आहे. तुमचंही समाधान करणार आहे, तुमच्या मनाचं सुद्धा. ऐका, एक रामभाऊ आहे आणि जीवनामध्ये माणसाला काय काय पाहिजे नसतो, सगळंच पाहिजे असतं. त्याच्या आईला नातू पाहिजे होता, बापाला डोळे पाहिजे होते आणि बायकोला हे सर्व सुख समाधान जीवनामध्ये पाहिजे होतं. म्हणून त्याने देवाला मागितलं. देवाला काय मागितलं? देवा, माझ्या बापाच्या डोळ्यानं सोन्याच्या पाळण्यामध्ये पहुडलेला नातू बघण्याची इच्छा माझ्या बापाची पूर्ण व्हावी. मागणारा श्रेष्ठ का देणारा? एका मागण्यामध्ये 3 जणांच्या मागण्या ज्याने पूर्ण केल्या, ऐका नाही, म्हणजे मागणं श्रेष्ठ. मला माहिती आहे तुमच्याकडे पक्ष लगे बदलला जातो बरं का, लक्ष द्या. तसा देणारा सुद्धा श्रेष्ठ आहे महाराज. देणारा सुद्धा श्रेष्ठ आहे. देणारा कसा असावा? तो समर्थ असावा, समर्थ. आणि ज्याला मागणाराने मागितलंय त्याने ते दिल्याच्या नंतर तो दुबळा झाला नाही पाहिजे. म्हणून कर्ण एकदा आले होते पृथ्वीतलावरती, इंद्र पृथ्वीतलावरती आले आणि इंद्राने कर्णाला मागणं मागितलं, कवच कुंडलाचं मागणं मागितलं. स्वप्नामध्ये सूर्यदेवाने अगोदरच येऊन कर्णाला सांगितलं की तुला इंद्र आज असणारा मागणं मागण्यासाठी येणार आहे. हे माहीत होतं कर्णाला, पण माहीत असताना सुद्धा कर्णाने कवच कुंडलाचं दान असणारं इंद्रदेवतेला करून टाकलं. आणि ब्राह्मण वेशामध्ये इंद्रदेवता आली होती आणि आल्याच्या नंतर त्या ब्राह्मण देवतेने विचारलं, का रे बाबा, कसलाही विचार न करता तू कवच कुंडलाचं दान मला देऊन टाकलंस? याचं कारण कर्णाने सांगितलं, हे मला अगोदरच माहीत होतं. माझ्या वडिलांनी माझ्या स्वप्नात येऊन अगोदरच सांगितलं होतं की कवच कुंडलाचं दान मागण्यासाठी या ठिकाणी इंद्र येणार आहे. पण जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत हा इतिहास शेवटपर्यंत लोकांच्या कानावरती ऐकायला जाईल आणि माझ्या वंशाचं नाव शेवटपर्यंत निघेल. मागणारा देणारा, म्हणून हे मी तुला दिलं. देणारा श्रेष्ठ. म्हणून मागितलं पाहिजे महाराज. त्या भगवान परमात्म्याकडे आपणही मागितलं पाहिजे. पण आपण काय मागतो? वाढावे संतान ग्रही व्हावे धन्य धान, ग्रही व्हावे धन्य धान, ग्रही व्हावे धन्य, वाढावे संतान ग्रही व्हावे धन्य धान, ग्रही व्हावे धन्य धान, ग्रही व्हावे वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान्य, हेची करी हाव संसारी. हे संसारिकाचं मागणं आहे. पण महाराज म्हणतात, आम्हाला ज्या वेळेस मागायची इच्छा होते किंवा मागायला कोणीतरी आम्हाला लावतं ना, त्या वेळेस आमच्या वडिलाची मिराशी आम्हाला शिकवते. आमच्या वडिलाची शिकवण आम्हाला शिकवते की कोणाकडे काहीच मागलं काही मागणे हे
मागणे हे आम्हानुचित वडिलांची रीत जाणत सो. तुकोबाराय म्हणतात आमच्या वडिलाची मिराशी आहे. आम्ही आतापर्यंत कोणाला काही मागितलं नाही आणि कोणाला कधी काही मागणार सुद्धा नाही. भले मग कशी परिस्थिती जीवनामध्ये येऊ लोकांपुढे आम्ही कधी हात पसरवणार नाही. आणि जर मागितलंच तर त्या भगवान पंढरीशाधीश भगवान पांडुरंग परमात्म्याला मात्र आम्ही मागणं मागू. म्हणून नामदेव महाराजांना असे अनेक संत आहेत, 18 संत आहेत या असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी जन्म घेतला. अशी असणारी महाराष्ट्राची ही जन्मभूमी आणि या संताच्या मांदियाळीमधले नामदेव महाराज. या नामदेव महाराजांना भगवान परमात्मा एक दिवस म्हणतात नामा काहीतरी मागना. हालाकीची परिस्थितीचं जीवन आहे पण तरीही नामदेव महाराज मात्र काही मागायला तयार नाही आहेत. आणि खूप विनंती केल्याच्या नंतर जगाचा मालक आज विचारण्यासाठी आला. जगाचा मालक आज खासदार आमदार मंत्री फिंत्री एखादा नाही आला महाराज दारात, तर जगाचा मालक आज असणाऱ्या दारात आला आणि त्या असणाऱ्या नामदेव महाराजांना मागण्यासाठी विचारतोय. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं देवा द्यायचं असेल तर एकच दे. काय हेची देवा टाळी वाजवा एकदा. पण हे काय महाराज कीर्तन करून द्यायचे मार्गाव नाहीत मला, नाही का नाही. असे गायक आणि असं वादक असल्याच्या नंतर महाराज तुम्ही म्हणले ना सकाळच्या 5-6 वाजेपर्यंत तुम्ही कीर्तन करा, तर मी करतो. फक्त तुम्ही म्हणा करू का सांगा. बाबा एक्स्ट्रा काही देऊ नका, ओव्हर टाईम नाही, काही घेणार नाही मी तुमच्याकडून. विठ्ठल विठ्ठल
हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित. नामदेव महाराज म्हणतात की देवा तुझी फक्त चरण सेवा माझ्या जीवनामध्ये दे, बस मला काहीच नको. हे नामदेव महाराजांनी मागितलं. ते आपल्या गावातल्या कोणी नाही बरं का मागितलं, नामदेव महाराजांनी मागितलं. अनेकांनी भगवान परमात्म्याकडे मागण्या मागितल्या, ध्रुवपाळाने मागितलं. असे अनेक आहेत ज्यांनी भगवान परमात्म्याकडे मागणं मागितलं. पण एक होती कुंती माता, आणि त्या कुंती मातेला भगवान परमात्म्याने एकदा असंच विचारलं, हे कुंती मैया सांग काय मागायचं ते माग. तो प्रसंग होता ज्यावेळेस महाभारत युद्ध समाप्त झालं, आणि महाभारत युद्ध समाप्त झाल्याच्या नंतर आता मात्र भगवान परमात्म्याने युधिष्ठिराला राजगादीवरती बसवलं. आणि राजगादीवरती बसवल्याच्या नंतर आज भगवान परमात्मा म्हणतात की आज मात्र मला तुम्ही निरोप द्या, माझे द्वारिकावासी माझी वाट बघतायत. आणि त्यावेळेला मात्र भगवान परमात्मा निघालेले आहेत द्वारिकेला जाण्यासाठी. पण द्वारिकेला जात असताना भगवान परमात्म्याने 5 पांडवांना, द्रौपदीला, सुभद्रा मातेला, कुंती मातेला बोलावून पाठवलं. सगळ्याला मागणं सांगितलं. सगळ्याला सांगितलं काय, तुम्ही मागा, काहीतरी मागा. धर्मराजा आले, युधिष्ठिर धर्मराजा आले. धर्मराजाने मागणं मागितलं, देवा या जीवनामध्ये आतापर्यंत कधीच मी खोटं बोललो नाही, आणि यापुढेही मी कधीच खोटं बोलू नये, आणि तुझे असणारं नामस्मरण माझ्या मुखातलं कधी कमी होऊ नये, एवढंच फक्त मला मागणं दे. विठ्ठल 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 जाऊ द्या, बसू द्या त्याला. उद्या लोक म्हणले नाही पाहिजे महाराजाच्या कीर्तनला कुत्र बी नव्हतं. आलंय ते सुद्धा महाराज, आहे का नाही. आणि आता अजिबात तुम्ही यापुढं बोलू नका एकमेकीला, बरं का माता माऊली, तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे तुम्हाला. विठ्ठल 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 काय सांगत होतो मी आता, असं बरं का माझ्या लक्षात राहत नाही वयामानानं, म्हणून तुम्ही आता बोलू नका इथून पुढं. कोणती सांगितली. धर्मराजाला भगवान परमात्म्याने मागणं मागितल्यानंतर दिलं. अर्जुनाला बोलावलं, अर्जुनाला विचारलं माग काय मागतोस. अर्जुनाने सांगितलं, देवा या जगामध्ये आतापर्यंत मी कधीच कोणाकडून हारलं गेलो नाही, म्हणून या नंतरही मी कोणाकडून युद्धामध्ये हारल्या जाऊ नये, आणि तुझं नामस्मरण माझ्या मुखातून कधी कमी होऊ नये, एवढंच फक्त मागणं आहे. तथास्तु केलं. भीमदादा आले. भीमदादाने मागणं मागितलं. काय मागितलं भीमदादाने मागणं, देवा ज्यावेळेस अज्ञातवास भोगत होतो ना, त्यावेळेला देवा या पोटाची खळगी मात्र भरली नाही, या पोटाला खाण्यासाठी भेटलं नाही. किती लागत होतं भीमदादाला खायला, 21 बैलगाड्या अन्नधान्य एकट्या भीमदादाला नाश्त्याला लागायचं, नाश्त्याला, बरं का. असे भीमदादा. आणि भीमदादाने मागणं मागितलं, यापुढे कधी कमी पडू नये, आणि तुझं नामस्मरण मुखातलं कधी जाऊ नये, बस एवढंच पाहिजे. तथास्तु केलं. नकुल सहदेव आले. नकुल सहदेवाला विचारलं. नकुल सहदेवाने सांगितलं, आम्ही रूप आणि सौंदर्याची देवता आहोत, म्हणून रूप आणि सौंदर्य आमचं कधी कमी नाही झालं पाहिजे, तुझं नामस्मरण आमच्या मुखातलं कधी गेलं नाही पाहिजे, बस एवढंच पाहिजे. झालं. द्रौपदी आली. द्रौपदी आल्यानंतर द्रौपदीला मागणं विचारलं. द्रौपदीने सांगितलं, देवा फक्त एकच काम कर, ज्या वेळेस जीवनामध्ये संकट येतील, ज्या वेळेस दुःख येईल ना, त्यावेळेस मात्र तू काय कर, माझं संरक्षण करण्यासाठी ये. कारण की त्या दुर्योधनाने, दुःशासनाने ज्यावेळेस मला फरफटत ओढत त्या सभागृहामध्ये नेलं ना, त्यावेळेस मात्र मी अनेकांना वंदन करत होते, अनेकांना हाक मारत होते, पण कोणीच माझ्यासाठी आलं नाही. पण त्यावेळेला मात्र तू त्या ठिकाणी आलास देवा. ज्या वेळेस मी हाक मारेल त्यावेळेस तू तसाच धावून ये. द्रौपदीने मागणं मागितलं. सुभद्रा मातेला विचारलं. सुभद्रा ही भगवान परमात्म्याची सख्खी बहीण, आणि सख्खी बहीण असल्यामुळे सुभद्रेने सांगितलं, देवा भावाचं कर्तव्य आहे काय, बहिणीच्या जीवनामध्ये जर दुःख आलं
तर त्या भावाने धावून आलं पाहिजे आणि त्या बहिणीचं दुःख निवारण केलं पाहिजे. हे त्या भावाचं आद्य कर्तव्य आहे का नाही? बस मला एवढंच दे. मी साडीसाठी तुझ्याकडे रुसणार नाही. मी तुझ्याकडे प्रॉपर्टीसाठी कधी रुसणार नाहीये बरं का लाडक्या बहिणी हो. तुम्ही आता मुख्यमंत्र्याच्या बहिणी झालात. पहिलं तुम्हाला 50% होतं, आता मुख्यमंत्र्याच्या बहिणी. दाबायचंच काम करायला ते सगळ्यात घराला आहे का नाही? भावाला दाब, मालकाला दाब. प्रेशर भीती वाटते महाराज तुमच्याविषयी बोलायची सुद्धा. मुख्यमंत्र्याच्या बहिणीत नाही आहे. म्हणून पहा, आजचं कीर्तन तुम्हाला सांगेल की त्या भावाची जर गरीब परिस्थिती असेल ना, त्या भावाला कधी तुम्ही त्रास देण्याचं काम करू नका. तो भाऊही ना एक दिवस तुमच्यावरती खरोखर दुःख आल्याच्या नंतर या जगामध्ये असं व्यक्तिमत्व आहे की तेच फक्त एक तुमच्यासाठी धावून येणार आहे, तो म्हणजे सक्का भाऊ. आणि म्हणून त्या भावाला सांभाळण्याचं काम करा. आजकाल कोर्टामध्ये बरेच आपल्याला असणारे हे बघण्यासाठी भेटतात. अनेक बहिणी अनेक भावांच्या एस्टेटीवरती दावा टाकण्याचं काम करतात. पण सुभद्रा मातेने सांगितलं, देवा काहीच नाही पाहिजे रे देवा, फक्त काय तू त्या संकटामध्ये साथ द्यावी, बस एवढंच पाहिजे. पण कुंती मात्र आली नव्हती. आणि म्हणून भगवान परमात्म्याने धर्मराजाला विचारलं, अरे कुंती माता का नाही आली? आणि कुंती मातेला बोलवणं पाठवलं. कुंती माता त्याच ठिकाणी रडत रडत आली. आणि रडत आल्याच्या नंतर कुंती मातेला विचारलं, हे आत्या काहीतरी मागणं. नात्यानं आत्या आहे कुंती माता. आणि मागण्यासाठी सांगितल्याच्या नंतर कुंती माता भगवान परमात्म्याला विनंती करते, देवा विपद संतूर्ण शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यच्छा अपुनर भवदर्शनम. देवा द्यायचं असेल ना तर एकच दे. विपत्तीवर विपत्ती, संकटावर संकट, संकटावर संकट माझ्या जीवनामध्ये येऊ दे. दुःख पाहिजे मला, दुःख. काय मागितलं कुंती मात्यानं? कोण मागेल का दुःख? भगवान परमात्मा म्हणतात, कुंती मैया तू वेडी झालीस का? वेडी दुःख मागतेस? अगं या जगामध्ये असं एकही व्यक्ती नाही की जो भगवान परमात्म्याकडे दुःख मागतोय. अरे एखादं लहान बालक जरी मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलं ना तर ते सुद्धा त्या देवाला म्हणतं, देव बाप्पा खुशाल ठेव. आणि कुंती मैया तू दुःख मागतेस. कुंती मातेने सांगितलं, देवा हे बघ, आता माझ्या जीवनामध्ये राजवैभव आलेलं आहे, राज ऐश्वर आलेलं आहे, राजसत्ता माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, सुख माझ्या जीवनात आलं आहे, सुख. आणि कधी कधी काय होतं, हे सुख आल्याच्या नंतर माणूस असणारा आपल्या माणसांना विसरत असतो. बरोबर आहे ना? म्हणून देवा द्यायचं तर दुःख दे, दुःख. कारण त्या दुःखामध्ये मात्र सगळेजण आठवत असतात. त्या दुःखामध्ये देव सुद्धा आठवत असतो. म्हणून देवा ज्या ज्या वेळेस पर्वतासारखे दुःख माझ्या मस्तकावरती माझ्या जीवनामध्ये कोसळत होते, तेव्हा तेव्हा तू मात्र ढाळ घेऊन त्या ठिकाणी सुदर्शन चक्र घेऊन उभा होतास. मला ते दुःख दुःख नाही वाटले, तर एका पुष्पाप्रमाणे, पुष्पांच्या पाकळ्यांप्रमाणे ते दुःख माझ्या जीवनामध्ये मला वाटले. म्हणून देवा द्यायचं तर दुःख दे, दुःख. काय मागितलं? दुःख मागितलं. आणि म्हणून तर महाराज लोकसुद्धा सुखामध्ये कीर्तनाला येत नाहीत, सुखामध्ये मंदिरात दर्शनाला जात नाहीयेत, सुखामध्ये ईश्वराचं चिंतन करत नाहीयेत. पण ज्या ज्या वेळेला दुःख जीवनामध्ये येईल त्या त्यावेळेस तो माणूस असणारा भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. मग सगळ्यांना काय पाहिजे? सुख पाहिजे. सुख पाहिजे की नाही? सगळ्यांना सुख. इथं बसलेलं ना कोणाला दुःख पाहिजे? कोणालाच नाही पाहिजे, सगळ्यांना सुख पाहिजे. मग सुख जर तुमच्या जीवनामध्ये पाहिजे असेल ना तर एक काम करा. कबीरदासजी म्हणतात, हो दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो कदापि सुख में सुमिरन करे
कबीरदाजी म्हणतात, जर सुख जीवनामध्ये पाहिजे असेल, देवाकडे तुम्हाला सुख मागायचं असेल तर काय करा, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. हे का नाही, सुखामध्ये कोणी त्या ईश्वराचं चिंतन करत नाही. मग सुख जर पाहिजे असेल तर त्या सुखामध्ये सुद्धा तुम्ही काय करा, त्या ईश्वराचं चिंतन करा. त्या सुखामध्ये सुद्धा त्या ईश्वराचं नामस्मरण करा. आणि असं नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा मला जीवनामध्ये द्यायचं असेल तर एक दे, तुझी चरणसेवा. का चरणसेवा मागितली? कारण की त्या चरणांमध्ये, त्या चरणांची सेवा केल्याच्या नंतर किती पुण्य प्राप्त होतं, किती सुख प्राप्त होतं. आता रामायणाकडे वळावं लागेल. अख्खं रामायण पहा, ज्या वेळेस असणारं रामजीला त्या ठिकाणी वनवास प्राप्त झाला. वनवास. आज रामजी राजगादीवरती बसणार होते, पण राजगादीवरती न बसताना रामजी असणारे वनवासाला निघाले. राजवस्त्र धारण केले होते, राजवस्त्र काढून टाकले आणि वलकल धारण केले रामजीने. वलकल, वस्त्र बदल कर राज के, वलकल पहने आज, बन न सके तो बन गए, राजा रंक हुए. आणि वनामध्ये जात असताना लक्ष्मण भैयासोबत आले, जानकी माता सुद्धा सोबत निघाली. आणि जानकी माता निघाल्याच्या नंतर रामजी म्हटले, वनवास मला भेटलाय, वनवास तुला नाही भेटला. जानकी मातेने सांगितलं, प्रभू ज्या वेळेस लग्न झालं ना, त्याच वेळेस त्या आगणीला 7 फेरे घेत असताना शपथ घेतली. शपथ माता बावल्यांनो, शपथ घेतली की 1 जन्म नाही तर 7 जन्म तुमची साथ मी कधी सोडणार नाही. आणि माझा निरोप घेतला. हो निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सीता माता म्हटली, जिथे माझा राघव असेल तिथे मी राहील. आणि त्यावेळेला मात्र लक्ष्मण भैया आणि जानकी माता जाऊ लागले. वनामध्ये अनेक ठिकाणी गेले, पण जात असताना त्याच ठिकाणी काय झालं मला सांगायचं आहे. काय? रामजीची चरणसेवा मागितली. चरणसेवा. लक्ष्मण भैयाने एका पायाची चरणसेवा मागितली आणि जानकी मातेने दुसऱ्या पायाची चरणसेवा मागितली. हां, त्या चरणसेवाचं खूप मोठं महत्त्व आहे. विठ्ठला 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 नामदेव महाराजांनी एक चरण सेवा मागितली आणि दुसरं मागत असताना नामदेव महाराज म्हणतात, काय हे जीवन जगत असताना महाराज माझा वास त्या पंढरपुरामध्ये असला. वास देवा पंढरीचा, 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 वास देवा हरिदासाचा